तुम्ही जा, मी नाही उघडणार. मला एकटं राहू द्या. ठीक आहे नेहा, पण तू थोड्या वेळात बाहेर ये. इथे तर कोणीच नाहीये. मग माझ्या खांद्यावर हात कोणी ठेवला? मला भास का होत आहे? हे कस काय उघडतंय? हे काय होतंय माझ्यासोबत? मला काहीच कळत नाहीये. माझं जरा डोकं दुखतंय, मी थोडा वेळ झोपते. नीलिमा, तू? मी तुला सोडणार नाही. तुम्ही माझ्यासोबत काय केलेले लक्षात आहे ना? पण त्या निलिमामुळेच. हो, आणि आपण जेलमध्ये फक्त आणि फक्त त्या निलिमामुळे गेलो होतो. हो, आठवतंय ना मला. त्या निलिमामुळे आपल्याला काय सोसावं लागलं, तिने आपल्यासोबत काय केलं ना, सगळं आठवतंय. निलिमाने जे आपल्यासोबत केलंय ना, ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत. हो, मी पण नाही विसरू शकणार त्या निलिमाला. हॅलो प्रियांका. काय झालं ग प्रियांका? काय? नेहा आणि यश जेलमधून सुटले?
अच्छा, बरं ठीक आहे. मी फोन ठेवते. मी त्यांना भेटून येते, विचारते तसंही जेलमधला प्रवास होता तरी कसा. ओके, बाय. चला. हाय. तू आत येऊ दे मला. यश पडदा लावून दे. निलिमा, तुझं येणं कसं काय झालं? माझे बेस्ट फ्रेंड आहात ना तुम्ही, म्हणून तुम्हाला भेटायला आले मी. जेलमध्ये तू एकदा पण भेटायला आलीस नाही आम्हाला. ते ना मला ना जमलंच नाही, पण आता ते आले ना मी. कशाला आली ही काय माहिती. तुम्ही 10वीत जर तुम्ही पेपर नसते चोरले तर आज ही वेळच नसते आणि जेलमध्ये जायची. ठीक आहे, जैसी करनी वैसी बननी. मी जर प्रिन्सिपल सरांना जर सांगितलं नसतं तुम्ही पेपर चोरले तर मग तुम्ही जेलमध्ये तर गेलेच नसते. आणि मला खोटं बोलायला पण आवडत नाही, मी स्वतःचीच बाजू घेते, म्हणून मी सत्य बोलले. हो, तू तर सत्यवानच आहे ना. मला खूप दुःख आहे की तुम्ही जेलमध्ये गेले, पण तुम्ही पेपर चोरले नसते तर तुम्ही जेलमध्ये गेलेच नसते. आता तरी चोरीची सवय गेली आहे ना, कारण की घराचं सामान कुठे वाटत नाही. काय आहे, सामान पण चोरून आणलं. निलिमा, तू आमच्या घरातून आमच्यावरच आरोप करतेस. बरोबर आहे, तू आमच्या घरात येऊन आम्हाला टोमणे मारतीस. ती जे आहे तेच बोलतीये. हे बघ, तू आम्हाला जेलमध्ये टाकलं, आमची चूक होती ते ठीक आहे. परत आमच्या घरातून आम्हाला लोक शिकू. हो, आम्ही चुकी केली ते मान्य आहे, पण आता हे सगळं बोलून काय फायदा आहे?